हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील जी पूजा असते आपली गुरुवारची, तर मी आता शुक्रवारच्या दिवशी उत्तर पूजा करून ठेवत आहे आणि सगळं आवरून ठेवायचं आणि मग आपली जी नेहमीची देवपूजा आहे ती देवपूजा करायची होती मला. आणि आज कसं होतं, मुलं दोघंही लवकर गेली होती. राहुल 7:30ला आणि परी 9 वाजता गेली. त्यामुळे मग म्हणलं आता चला पटापटा काम आवरून घ्यायचं होतं. आणि आज मी बाकीचं कामं कमी आणि जरा शिलाईची कामं जी राहिली होती, जी आता सप्त्यानिमित्त जे एकसारखे साड्या ब्लाऊज आले होते ना माझ्याकडं, तर त्याची शेवटचं एक राऊंड म्हणून मी हातशिलाई जी राहिली होती शिल्लक ती करायची होती. आणि नाश्त्यासाठी आहे ना मी चहा वाटीमध्ये घेतला होता बरं का. आणि चहा दोघांनाच केला होता आणि त्यांना काय झालं, ते नको म्हणले चहा. त्यामुळे मी चहा घेतला तो 2 म्हणजे कपात बसणार नव्हता म्हणून मी वाटीत घेतला. तर परीचे पप्पा माझ्याकडे बघून हसत होते. मला असं चहा पितात का मला म्हणत होते. आणि त्यांनी दूध घेतलं होतं. तर असं आम्ही रात्रीची जी चपाती राहिली होती तूप लावून गरम केली. मी टाकून देत नाहीत बरं का. आणि तशी माझ्याकडे खूप आमच्या दारामध्ये तुम्ही पाहत असाल 7 ते 8 असे कुत्रे वगैरे बसलेले असतात, तर त्यांनाही चपात्या असतात. आणि भरपूर शिल्लक राहिल्याने चपात्या तर मी अशी तूप लावून गरम करते. आणि छान अशी वेणी घातली होती बरं का मी. जी पूजेची आपली वेणी राहते ना, तर असं वाटतं सुकून जाण्यापेक्षा एक दिवस आपण लावावं छान वाटतं आणि आपल्यालाही दिवसभर फ्रेश वाटतं. तर मी अशी ती वेणी लावली होती तर मलाच खरंच दिवसभर छान वाटत होतं. आणि कपड्यांची मशिनी लावून घेतली होती एका साईडला. म्हणजे जोपर्यंत आमच्या हातशिलाई चालू होती ना, तोपर्यंत मशीन पण झाली होती. आणि आता मी कपडे वाळून घालून घेत होते. का तर कपडे कसं ऊन आहे तोपर्यंत वाळतात आणि ऊन असून सुद्धा थंडीच्या दिवसामध्ये कपडे लवकर वाळत नाही बरं का. तर तुमच्यासोबत पण असं होतं का मला सांगा कमेंट करून. आणि जे नवीन ताई आहेत दादा, त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरायचं नाही. आणि सगळ्यांनी महत्त्वाचं म्हणजे ना, एक लाईक नक्की करत जावा बरं का. बरेच ताई दादा काय करतात, कमेंट करतात कधी-कधी आणि लाईक करायचं विसरून जातात. तर लाईक नक्की करत जावा. आणि व्हिडिओ पण कसे वाटतात ना, मला कमेंट करून नक्की सांगत जावा. कसं आहे आता, तुम्ही ज्यावेळेस सांगता तर मला अजून छान-छान असं व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ वाटतं. आणि काही चुकत असेल तर नक्की सांगत जावा. तर चला आता मी ना कपडे झाले आणि जीन्स पॅन्ट होते ना जीन्सच्या, तर मी त्या दोरीवर टाकत होते का तर स्टँडला लवकर वाळत नाही. त्यामुळे मी जीन्स होते त्या पलीकडच्या साईडला दोरी बांधलेली, तर तिथं टाकते. तर ही पण पॅन्ट मी काढून तिकडंच टाकणार होते. का तर दिवसभर वाळत नाही बरं का. आपल्याला वाटतं ऊन आहे, पण हे थंडीचे वातावरणात त्यानं वाळत नाही. मग मी तिकडं टाकत होते. आणि कसं होतं, अशी कामं आहेत ना दिवसभर दिसून येत नाहीत. पण बरीचशी कामं छोटी-मोठी घरातली ज्या गृहिणी आहेत ना त्यांना माहीत असतं बरं का, दिवसभर काम चालूच असतं. काम म्हणजे संपतच नाही. तर असं माझं काम हे चालूच असते बघा. आणि कपडे वगैरे वाळत घालून झाले ना, तर भारी वाटलं म्हणजे काम आवरल्यासारखं झालं. आणि त्यानंतर बाहेर येऊन मी बघत होते. आमच्या इथे दारामध्ये कुत्री पण बसले आणि कपडे जर खाली पडली, की कुत्र्यांचं त्याच्यावर जाऊन बसणं हे काम चालूच असतं. तर लक्ष द्यायला लागतं. आणि आता मी आणि मुलांना सकाळी ना शेंगदाण्याच्या पोळ्या करून दिल्या होत्या. त्यामुळे मी दुसरं काहीच नव्हते करणार. तर मी ओट्स जे होते ना, तर ती मी माझ्या पद्धतीने भाज्या घालून करणार होते. फ्लावर आणि वाटाणा आणि टोमॅटो. जसे आपण भाजी करतो ना अगदी तसेच करायचे. फक्त आहे ना उकळी आली ना पाण्याला चांगली, तर आपण घालताना जरा जास्त पाणी घालायचं आणि मस्त असं वाटाणे वगैरे शिजवून द्यायचेत. आणि मग आपल्याला जे ओट्स आहेत ते ओट्स घालून घ्यायचेत. तर खरंच जे तुम्ही मसाले भात खाता ना, ज्यांना भात आवडतो आणि त्यांना भात नसेल खायचा, तर त्यांनी ना हे ओट्स अशा प्रकारे करून नक्की खा. अगदी तुम्हाला भातसुद्धा खाण्याची इच्छा होणार नाही, इतकं सुंदर लागतात. तर मी इतकं दोघांसाठी बनवलं होतं आणि परी पण येणार होती शाळेतून. तर मला आलं तर तीसुद्धा खाईल. तर मी ना असं मस्त त्यात टाकून घेतलं सगळं आणि पूर्ण असं पाणी जरा जास्तच घाला बरं का. आणि म्हणजे कसं होतं, मऊसूत शिजतं छान आणि काही ना नंतर जसं सुकून जातं ते सुकत जातं, तसं ते आटत जातं आणि मस्त असं घट्ट होतं. ते तुम्हाला आता वाटत असेल खूप पातळ झाले, पण हे असे ओट्स तुम्ही नक्की करून पहा. अगदी सोप्या पद्धतीने केलेले, कांदा, टोमॅटो घातलेले आणि जे आपले नेहमीचे मसाले आहेत ना बेसिक कुठलेही तुम्ही मसाले घालू शकता. आणि मस्त असं पातळ ग्रेव्ही दिसते बघा आता, म्हणजे असं पातळ दिसते, जास्त घट्ट पण दिसत नाही. आणि शिजून झाल्यानंतर मी घेतलं होतं आणि दुकानात बसूनच मी खाणार होते. तेवढंच खाऊन मी आज आज काहीच नव्हतं बरं, चपाती वगैरे काहीच नव्हती करणार. आता शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या होत्या ना, त्यामुळे मुलांसाठीच करून दिल्या आणि झटकीपट. आणि मुलांना आता भाजीचा कधी कंटाळा येतो त्यांच्यासाठी. आणि आत्ता मी ना जे सप्त्याचे आपले ब्लाऊज आलेले होते बघा, तर हे 5 ब्लाऊज झालेले आहेत कंप्लीट करून. तर हे द्यायचे होते कस्टमरला, तर म्हणलं त्यांनी घेऊन जायच्यात, तुमच्यासोबत शेअर कराव्यात. आणि साड्या तर तुम्हाला माहिती दाखवलेल्याच आहेत मी बऱ्याच दिवस, तर तुम्ही पाहताय पण व्हिडिओमध्ये. तर मस्त असे हा पहिला ब्लाऊज झालेला आहे आणि हा दुसरा ब्लाऊज घेते आता मी. तर हा 2 नंबरचा ब्लाऊज आहे आणि सगळ्यांची मापं वेगवेगळी आहेत बरं का. लहान मापापासून सुद्धा आहेत, लहान आणि एकदम मोठं माप पण आहेत त्यात. तसे 3 ते 4 मापाचे आहेत. तर हा तिसरा ब्लाऊज आहे आणि खूप छान असे सगळे कटोरी ब्लाऊज आहेत बरं का. तुम्हाला कसे वाटतात ब्लाऊज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा 4 नंबरचा ब्लाऊज आहे आणि काही काहींना जिथं पांढरी
कापड शिल्लक राहिलं तर त्यांना मी पुढून गोट केलेलं आहे. तर सुंदर असे 5चे 5 ब्लाऊज झालेले आहेत. आणि आजचा ब्लॉग आणि ब्लाऊज कसे झालेत मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे नवीन ताईदादा आहेत त्यांनी चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करायचे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे आणि लाईक करा विसरायचं नाही. श्री स्वामी समर्थ.